तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। स्वस्त धान्य दुकानाच्या निरीक्षणानंतर तपासणी अहवालातील त्रुटी न दाखवण्यासाठी 16,000 रुपयांची लाच स्वीकारताना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तहसीलच्या पुरवठा निरीक्षक पूनम थोरात यांना रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आली। नांदुरा येथील स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीनंतर या अहवालात काही त्रुटी न दाखवता अहवाल दुकानदाराच्या बाजूने पाठवण्यासाठी तसेच स्वस्त धान्य दुकानात धान्य पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी पूनम थोरात यांनी दुकानदाराकडे 16,000 रुपये लाचेची मागणी केली होती। या मागणीनंतर दुकानदाराने थोरात यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली होती। तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयात सापळा रचला। यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले। ही कारवाई सापळा अधिकारी रमेश पवार, प्रवीण बैरागी, अमोल झिने, जगदीश पवार, रणजित व्यवहारे, स्वाती वाणी, नितीन शेटे यांनी केली। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।